दाल में कुछ काला है। हुकुमशाहीचा अंधकार दूर होईल असं जे आहे सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे 4 जूनच्या निकालात। आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडेंट सर्वे आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून 295 ते 300 जागा जिंकतील। त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे। रामकदम म्हणतात काही लोक गांजा पिऊन हे सगळं करतात, जर 4 जूनच्या निकालानंतर हे खोटं ठरलं तर संन्यास घेईल का, राजकीय संन्यास घेईल का? नाही, असं आहे, गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला माहीत आहे। काही लोक आता सोडल्यानंतर गांजाची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लखलाभ आहे। त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित त्याच्यातून, परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल। काल रवी राणा म्हटले की उद्धव ठाकरे निकालानंतर 15 दिवसात महायुती सोबत येणार। काय कुठलं स्थान आहे त्या रवी राणाचं? लचतपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस, न बोलवताही पडणारा माणूस, जबरदस्ती न चिपकणारा माणूस, अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस, त्या माणसाला किती महत्त्व द्यायचं? त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही। तो काही मोठा नेता नाही, तो भाजपचा काही स्पोक्सपर्सन नाही, भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही। तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो, त्यामध्ये मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याची गरज पडत नाही। ज्या मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगितले। ईव्हीएम बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। नाही, आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत, बारकाईनं लक्ष आहे। आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत, काउंटिंग एजंट, त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं, त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही, आहे तिथेच राहायचं। त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच C-17 फॉर्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार आहे। तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या, ईव्हीएममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं C-17 मतदान फॉर्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा, अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत। 1 तास लेट झालं तरी चालेल, पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी, C-17ची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी आमची असते। काल आपले ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं की 150 जिल्हाधिकाऱ्यांना धमकावलं गेलेलं आहे, त्यावरून आता निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस म्हणजे काय ती माहिती द्या। नाही, आता ते काय म्हणाले म्हणजे मी ऐकलं आहे, त्यांच्याकडे कुठले तरी सोर्स असेल, त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली असावी। थँक्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।